महाबळेश्वरच्या वैनालेक पात्रात मातीचा मलबा दिसून येतोय। ठेकेदारानं पुलाच्या खोदकामाची माती नदी पात्रात टाकली आहे। खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आलेला आहे। ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। तर ठेकेदारानं पुलाच्या खोदकामाची माती ही नदी पात्रात टाकलेली आहे। त्यामुळे खालच्या गावांना यामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे। तर याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। आपण सध्या वेण्णा नदीच्या धरणाच्या भिंतीच्या खाली आहोत। या ठिकाणी खरं तर महाबळेश्वर या जी गर्दी होती या महाबळेश्वरला येण्यासाठी त्या गर्दीचा पर्याय म्हणून या ठिकाणी एक पर्यायी रस्ता काढण्याचा शासनाने घेतलेला आहे। आणि हा पर्यायी रस्ता काढताना ह्या ठेकेदारानं या ठिकाणची जी माती आहे, जो मलबा आहे, तो मलबा या ठिकाणी टाकलेला आहे। खरं तर आता थोड्या काही दिवसात किंवा काही तासातच वेण्णा धरण आहे हे वेण्णा ओव्हरफ्लो होणार आहे आणि मातीचा ढिगारा आहे हा दुसरीकडे नेऊन टाकला पाहिजे होता, परंतु काही पैसे वाचवण्याच्या नावात या ठेकेदाराने हा जो मातीचा मलबा आहे टाकलेला आहे। त्यामुळे आता पुढील संकट नक्की काय होईल याकडे महाबळेश्वरकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामन निलेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।